आमका नाका कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आमका नाका कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आमका नाका कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आमका नाका बाहेर मारा कॉन्ट्रॅक्ट सिस्टम बाहेर मारा. कॉम्रेड, आयज एका दिसाचो हंगर स्ट्रायक आम्ही हांगा करपाची येवजिला आणि तुम्ही सगळे जाण हांगा हाजीर आसात. आमच्या मदीं आमचो युनियनाचो फुडारी कॉम्रेड क्रिस्टोफर फोन्सेका, तुमच्या युनियनाचो प्रेसिडेंट कॉम्रेड चंद्रकांत चोडणकर, कदंबाचे बाकीचे वरिष्ठ फुडारी आणि तुम्ही हांगा सगळे जमलेले कॉम्रेड भाव आणि भयणां. कॉम्रेड, तुम्ही जर कदंबाचो इतिहास पळयशात, रायट फ्रॉम हो युनियन स्थापन जाला तेन्नाच्यान तुम्ही जेन्ना रस्त्यार येयल्यात, तुम्ही जेन्ना झूज मांडलात, तुम्ही जेन्ना संघर्ष केलात, त्या वेळाचेर तुमच्यो मागण्यो मान्य जाल्यात. म्हाका उगडास जाता की कदंबाचे कामगार 900 रुपयांक जॉईन जाल्ले, काही सिनियर कामगार जे आसात ते 900 रुपयांक जॉईन जाल्ले, काही हजारात जॉईन जाल्ले. आणि आयज जर तुमकां पे कमिशनाचो बेनिफीट मेळटा जाल्यार ह्या युनियनाचो संघर्ष हेच्या फाटल्यान आसा, तुमचो संघर्ष हेच्या फाटल्यान आसा. आणि तुमचे जे पयले अधिकारी आसात, पयले जे तुमचे युनियनाचे फुडारी असले, तेंच्यांनी ह्या टीयूसीच्या बॅनरा खाला जो संघर्ष केला, त्या संघर्षाचो परिणाम की तुमकां पे कमिशनाचे बेनिफीट मेळटात. आम्ही 5th पे झगडून घेतला, आम्ही 6th पे झगडून घेतलो, आम्ही 7th पे झगडून घेतलो. आम्ही रूट्स नॅशनलाइज करून घेतले. आम्ही फक्त पे कमिशना पळोवंक ना, आम्ही कदंबाक कशी येणावळ येतली, कदंबाची कशी उदरगत जातली तेजेरूय खूप विचार केलो. तेजे खातीरय आम्ही संघर्ष केलो. वास्को पणजे वास्को रूट, पणजे मडगांव रूट, असे खूपशे रूट आम्ही नॅशनलाइज करून घेतले आणि कदंबाक एक आर्थिक बळ आम्ही दिले. भावानो, गोयचो मुख्यमंत्री आमकां सदांच सांगता की अरे जातले तुमचे, तुमकां आमी पे कमिशनाचे बेनिफीट दिल्या, तुमकां एरियर्सूय आमी दिवपाचे आसा आनी दितले अशें सांगून गोंय सरकारान आमचे कडेन एग्रीमेंट केलो. सायन मारल्या कदंबाच्या मॅनेजमेंटान आनी तातूंत बरयल्लें आसा की जो एरियर्स आसा 34 मंथ्स, तो एरियर्स आमकां टप्प्याटप्प्यांनी मेळटलो. तातूंत अशें बरयल्लें आसा की जे कामगार 5 वर्सां वयर कदंबान सर्व्हीस दिल्या वा 5 वर्सां वयर काम केला, त्या सगळ्या कामगारांक रेग्युलरायज करतले आणि तांकां समान काम समान वेतन ह्या प्रमाणे जो पगार परमनंट कामगाराक मेळटा, समज एक ड्रायव्हर परमनंट आसा आणि एक डेली वेजर कामगार ड्रायव्हिंगाचे काम करता जाल्यार व्हडलोसो कांय फरक आसना. तो 30 बस चलयता जी परमनंट कामगार चलयता, तो 30 बस चलयता जो परमनंट कामगार इंटरस्टेट रुटाक चलयता जाल्यार ताका कित्याक पगार कमी? हो प्रश्न जेन्ना आमी चीफ मिनिस्टरा कडेन घातलो तेन्ना चीफ मिनिस्टरान सांगलें ते उलयता ते सारखे आसा, ताका जे कोण 5 वर्सां वयर काम केला यू रेग्युलरायज देम, यू गिव्ह देम द बेनिफिट्स ऑफ द रेग्युलर एम्प्लॉईज. हेचो अर्थ कितें की जो कामगार 5 वर्सां वयर आसा ताका परमनंट कामगाराची नोकरी सॅलरी मेळपाक जाय. आमचो आनी एक मुद्दो आसलो
की 2009तल्यान ते आतापर्यंत म्हणजे एग्रीमेंट सायन जावच्या पर्यंत जो प्रोव्हिडंट फंड आमचो आसलो तो 12% वयतालो, तो युनिलॅटरली रिड्यूस करून 10%चेर हाडलो. आम्ही ताका ऑब्जेक्शन रेज केल्ले, आम्ही कदंबाक चिटयो बरयल्ल्यो, आम्ही प्रोव्हिडंट फंडाक चिटयो बरयल्ल्यो, ऑब्जेक्शन्स रेज केल्ले आनी आम्ही मुद्दो हातांत धरलेलो. जेन्ना पयर एग्रीमेंट जालो फाटल्या दिसांनी त्या वेळाचेर क्लियर बरयल्लें आसा फ्रॉम 2009 टू 2015 एग्रीमेंट जायत म्हणसर जो प्रोव्हिडंट फंड कपात जाल्ली आसा ती आमी भरून काडटले आनी प्रॉस्पेक्टिव्हली जो प्रोव्हिडंट फंड आसा तो 12%चेर वयतलो. म्हणून फाटलो जो 2009 टू 2015 आसा तो आमकां मेळपाक जाय हे आमी सरकाराक सांगला. तेजेर अजूनय मॅनेजमेंटान कांय आमकां सडेतोड उत्तर दिवंक ना. पूण हेजो बेनिफीट जो आसा हो कामगारांक ऑलरेडी मेळपाक लागला. 2025तल्यान जे एग्रीमेंट सायन जाला तो पर्यंत सगळे प्रोव्हिडंट फंड जो प्रॉस्पेक्टिव्हली वयता तो सगळे बेनिफीट मेळटा. तो खूप मोठो आसा, तेजो बेनिफीट खूप आसा. पूण कांय कामगार आमचे रिटायर जाल्यात, मागीर 600 कामगार रिटायर जाल्यात. 1076 दिस इज अ बिग नंबर. आणि तांकां जो प्रोव्हिडंट फंड चुकला 2009 ते 2015 पर्यंत तांचो फटको तांकां बसलेलो आसा. सो सरकारान या मुद्द्याचेर या इश्यूचेर काहीतरी ठोस कारवाई करची पडटली आणि जे 2009तल्यान 2015 पर्यंत जे रिटायर जाल्यात तांकां सगळ्यांक प्रोव्हिडंट फंडाचो बेनिफीट मेळपाक जाय. जो एरियर्स आसा 34 मंथ्साचो जो अजून सरकारान घालूंक ना. कित्याक आमी परत सरकार ह्या खातीर म्हणटा की कदंबा इज फुल्ली एडेड बाय दी गव्हर्नमेंट ऑफ गोवा. आणि जेन्ना गव्हर्नमेंट एड एका बेस्टीस दिना बिकॉज वी आर कमिटेड. आम्ही जे इंटरस्टेट रूट म्हणजे भितरल्या गावातले जे रूट आसा ज्या गावांनी प्रायव्हेट बसवाले केन्ना वचनात ते रूट आम्ही चलयतात. काही लोक म्हणटा अरे कदंबा लुकसाणान आसा, पूण कदंबा लुकसाणान कित्याक वयता तेजो कोण विचार करिना. जर काय सरकारी प्रोग्राम जाता जाल्यार कदंबाच्यो बसी रूट सोडून त्या प्रोग्रामांनी हाजीर असतात. काय सामाजिक जापसालदारकी कदंबा महामंडळ उठयतात. वी टेक द रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आम्ही जे अपंग आसात, विकलांग आसात, आम्ही जी भुरगीं आसात, आम्ही जे फ्रीडम फायटर आसात ते सगळ्यांक सुविधा दितात आणि हेची सगळी जबाबदारी कदंबाचेर पडटा. सो दिस इज वन ऑफ द रिझन वाय कदंबा इज इन्करिंग लॉसेस. Another reason is the KTCL management has stopped operating profit-making routes. Goa Bombay, Goa Mumbai, Goa Shirdi, Goa Bangalore, Goa Hubli, Goa Belgaum. आणि हेर इतर रूट जे आसा सोलापूर हे रूट बंद केल्या कदंबान. स्टॉप केल्या सर्व्हिसीस. कित्याक स्टॉप केल्या की तांचे कडेन डिझल बसी ना. आमची प्रमुख मागणी आसा की कदंबा मॅनेजमेंटान ताबडतोब 200 डिझल बसी हाडपाक जाय आणि ह्यो डिझल बसी हाडल्यो जाल्यारूच कदंबाचो काय तरी येणावळीन भर पडटली. आयज आमी कितें पळयता देर इज अ सिस्टमॅटीक प्लॅन की कदंबाचे महामंडळ जे आसा ते बरखास्त करपाचे आणि हे महामंडळ काढून प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टराच्या हातीन दिवपाचे.
दिस इज द प्लॅन आणि त्याची सुरुवात ऑलरेडी झाली आसा. तुम्ही ज्यो ईव्ही बसी पळयतात त्यो स्मार्ट सिटीच्या नावार थोडे पयलीं ईव्ही बसी हाडल्यो, पूण आता ईव्ही बसी रेग्युलर रुटांचेर चलता. पूण त्या रेग्युलर रुटांचेर आमचे परमनंट कामगार ना, ते ईव्ही बसी कॉन्ट्रॅक्ट कामगार चलयतात. आमचो कॉन्ट्रॅक्ट कामगारांक विरोध ना, पूण आमची मागणी आसा की जे ईव्ही बसीचेर कंत्राटी पद्दतीचेर कॉन्ट्रॅक्ट ड्रायव्हर आसात जावं कंडक्टर आसात तांकां सगळ्यांक कदंबान आपल्या रोलाचेर हाडपाक जाय. कित्याक ते कदंबाक सर्व्हिस दिता, ते कदंबाचे रूट ऑपरेट करता. सो कदंबा बिकम्स द प्रिन्सिपल एम्प्लॉयर. कांय लोकांमदी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग असले की आम्ही ईव्ही बसीक विरोध करताले, जाल्यार आम्ही ईव्ही बसीच्या ड्रायव्हरांचो मुद्दो कित्याक लावन दवरलेलो आसा, आम्ही तांकां कित्याक सपोर्ट करता. भावानो, आमचो विरोध आसा कॉन्ट्रॅक्टराक कदंबान नेमपाक. आमचो विरोध आसा कदंबाच्यो बसी कॉन्ट्रॅक्टरा मार्फत चलोवपाक. आमचो विरोध कॉन्ट्रॅक्टराच्यो बसी चलोवपी कामगारां विरुद्ध ना, कित्याक दे आर द एम्प्लॉईज ऑफ द प्रिन्सिपल एम्प्लॉयर. आणि हू इज द प्रिन्सिपल एम्प्लॉयर? कदंबा इज द प्रिन्सिपल एम्प्लॉयर. सो आमचो डिमांड आसा की जे ईव्ही बसींचेर काम करता तांकां मानसुकीची सर्व्हिस कंडिशन मेळपाक जाय, त्यांची सॅलरी वाडपाक जाय, तांकां बाकीच्यो हेर सवलती मेळपाक जाय, तांकां प्रोव्हिडंट फंड मेळपाक जाय, ईएसआय मेळपाक जाय, तांकां मेडिकल बेनिफिट्स मेळपाक जाय. कित्याक ते कामगारोच. काय आमच्या मदीं मिसअंडरस्टँडिंग असले, कॉन्ट्रॅक्टराक जर तुम्ही विरोध करता जाल्यार कदंबाच्या ईव्ही बसीच्या कामगारांक विरोध कित्याक ना? आमचो केन्नाच खंयच्याच कामगाराक विरोध आसना. तुम्ही पळयलात जे वॉशिंगाचेर कॉन्ट्रॅक्टाचे भुरगे आसात, जे स्विपींग करतात, ते कॉन्ट्रॅक्टराच्या अंडर आसात, तांकांय आमी आमच्या वेंगेपणां घेतलेले आसात. तांकांय एआयटीयूसीन आपल्या आसऱ्या खाला घेतलेले आसा आणि तेंच्या खातीरूय आमी झुजतात. सो भावानो, हे जे मिसअंडरस्टँडिंग आसा ते मातशें आमी पयस दवरपाक जाय. जो कामगार, तो मागीर कसलोय कामगार आसूं, तो खंयच्याय कॉन्ट्रॅक्टराच्या मार्फत आसूं, तो खंय काम करूं, त्या कामगाराक एआयटीयूसीचो सदांच सपोर्ट आसतलो. आमी सदांच स्लोगन मारता, दुनिया का मजदूर एक है. आमी सदांच स्लोगन मारता, गोवा का मजदूर एक है. आमी सदांच स्लोगन मारता, कदंबा का मजदूर एक है. कित्या खातीर मारता? की कामगार हो कामगारांचो शत्रू न्ही. कामगार हो कामगारांचो मित्र. तो मागीर खंय आसूं, तो कसलेंय काम करूं, ताका आमी वेंगेत घेवपाक जाय. भावानो, खुबश्यो मागण्यो आसात. आमकां प्रमोशनां मेळूंक ना. आमचे पे फिक्सेशनान ज्यो एनोमली आसा त्यो अजूनही दुरुस्त जावंक ना. आमचो प्रोव्हिडंट फंड जो 2009 to 2025 मेळपाक जाय तो अजूनही मेळूंक ना. आमचे एरियर्स जे आसात 34 months 7 पेचे ते एरियर्स आमकां मेळोंक ना. हे सगळे जर आमकां मेळटले जाल्यार आमी संघर्ष करचो पडटलो. आमी रस्त्यार येवचे पडटले आणि जेन्ना आमी रस्त्यार येतले तेन्ना सरकाराचे दोळे उगडटले. काल कोणीतरी एक मेसेज घातले म्हणून आयकता की तुम्ही जर धरणाक येयले, तुम्ही जर हंगर स्ट्राईक केले जाल्यार एक्शन विल बी टेकन अगेन्स्ट यू. इन दिस कंट्री पीसफुल प्रोटेस्ट इज द फंडामेंटल राईट. हो घटनेन दिल्लो अधिकार आसा आणि तो खंयच्या मॅनेजमेंटान एक नोट बरयलो आणि सांगले की तुमकां आपूण एबसेंट घालतलो, तुमचे एक्शन घेतलो जाल्यार इट इज अनडेमोक्रेटिक. ही हुकुमशाही पद्धत आसा आणि त्या हुकुमशाही पद्धतीचो आमी निषेध करपाक जाय. आणि आमी त्या ऑफिसराक सांगूंक सोदता की कामगारांक पीसफुल प्रोटेस्ट करपाचो अधिकार घटनेन दिल्लो आसा आणि तो अधिकार सुप्रीम कोर्टान सुद्धा उचलून धरलेलो आसा आणि यू कॅनॉट टेक अवे दोज रायट्स. तुवें जरी नोट घातला तरी आयज हांगा पळयले
जाल्यार ड्युटी बंद करिनासतना रूट बंद करिनासतना कामगार रस्त्यार येयल्ले आसात। हे तुझ्या मॅनेजमेंटाचेर एक खापड जावन आसा आनी वेळ पडली जाल्यार अख्खे कदंबा बंद करून हांवें रस्त्यार येतले। तूं जर कितें आज जर कामगारांचेर केलें जाल्यार हेची तुवें नोंद घेवपाक जाय। भावानो हांव चड काय उलयना, कॉमेंट उलोवपाचो आसा, बाकीचे तुमचे लिडर उलोवपाचे आसा आनी म्हाकाय वचपाचें आसा। हांव तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा आनी जेन्ना जेन्ना कामगारांची चळवळ जातली, जेन्ना जेन्ना कामगार रस्त्यार येतले, जेन्ना जेन्ना कामगार आपल्या अधिकारांक झुजतले त्या वेळाचेर कामगारांनी सदांच रस्त्यार येवपाक जाय। तो मागीर ऑफिसर आसो, तो मागीर क्लर्क आसो, तो ड्रायव्हर आसूं जावं तो मेकॅनिक आसो। इतलें सांगून तुमकां देव बरें करूं म्हणटा। इन्कलाब जिंदाबाद। कॉम्रेड, आता तुमकां गांवस संबोधीत करता। गांवस जो आसा आत्माराम गांव तो तुमकां संबोधीत करता। कॉम्रेड, ETC Driver and Allied Employees Association Union हे युनियन अभिमानान तुमकां सांगता की हे जे युनियन, ह्या युनियनाचो जो फाउंडर आसलो पळय न्हय, कॉम्रेड जॉकिम फर्नांडीस, कॉम्रेड गजानन नायक जो आयज आमच्या बरोबर हांगर ना, कॉम्रेड रामा नायक, कॉम्रेड केडी, कॉम्रेड आमचो उल्हास देसाय, कॉम्रेड लोबो नासिमेंत लोबो, कॉम्रेड आमचो दुसरो मडगांव दुसरो आनी एक लोबो, अशें सगळ्यांनी संघटीत जावन न्हय त्या वेळाचेर युनियन स्थापन केले।